नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आम्ही निघालो होतो देवीच्या दर्शनासाठी। जसं आश्विन महिन्यामध्ये नवरात्र सुरू असतं आपलं 9 दिवसाचं, तसंच सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे। चैत्र महिन्यातही नवरात्री असते, तर सध्या चैत्र महिन्याची नवरात्री सुरू आहे, त्यामुळे आम्ही मुंबा देवीला निघालो होतो। तर आम्ही इथे आलेलो आहोत। तर जाता जाता पहा, बसमधून उतरल्यानंतर इथे थोडं मार्केट होतं, थोड्या वेगळ्या रस्त्याने, नेहमीपेक्षा दुसऱ्या रस्त्याने गेलोत, नवीनच मार्केट होतं आणि जरा इथे रिजनेबल भाव दिसत होते। म्हटलं परत आल्यावर पाहूया। तर इथे आता देवीच्या आवारात आलो आहोत। तर इथं ओटी वगैरे घेऊ म्हटलं, जसं आपलं आश्विन नवरात्रामध्ये देवीचं सगळं काही डेकोरेशन करतात तसंच सध्याही केलेलं आहे। तर इथे देवीची ओटी घेतली। ओटी घेतल्यानंतर बाहेरच चप्पल वगैरे काढायला लावतात एका साईडला, तर तिथं चप्पल काढायला खास व्यवस्था आहे म्हणून सांगते। तर तिथे चप्पल काढली, ओटी घेतली आणि देवीच्या दर्शनासाठी रांगेत निघालो होतो। तर अगोदर सगळी पर्सची वगैरे चेकिंग होती, तर चेकिंग केली आणि इथे फोटो व्हिडिओ काढायला म्हणजे नॉट अलाउड आहे, शूटिंग वगैरे काहीही करून देत नाहीत, पण नॉर्मली आपला ओझरता व्हिडिओ मी घेतलेला आहे। तर इथे पहा, इथं होम वगैरे होत असतो, तर इथे होमाचं दर्शन घेतलं, देवीचंही दर्शन घेतलं। देवीचं दर्शन घेतल्यानंतर तिथं ज्यूस भेटतं, ज्यूस घेतलं। एक गरमी खूप होती, थोडं थंड वाटावं म्हणून, आणि दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत, कारण कसं तिथे अलाउड नाहीये फोटोला। आणि दर्शन घेतल्यानंतर इथे आम्ही ओटी वगैरे घेतली होती, तर पुन्हा तिथे पैसे वगैरे दिले आणि त्यांच्याकडून पिशवीत ओटी घालून घेतली, चप्पल घातल्या, गंध वगैरे लावला आणि जरासा थोडा नाश्ता करावा म्हटलं, कारण बाहेर आल्यानंतर थोडीशी भूकही लागल्यासारखी होती। तर इथे आम्ही नाश्ता केला, सरबत वगैरे घेतलं आणि आम्ही ते मार्केट पाहिलं होतं। तिथे खूप रिजनेबल असे, नेहमीपेक्षा स्वस्तात कपडे वाटले आणि तेही आम्ही पहिल्यांदाच पाहिलं ते मार्केट, कारण याच्या अगोदर दुसऱ्या मार्केटला जायचो। तर इथे भांडी वगैरे देवाचं साहित्य होतं। तर इथं मग पुन्हा येता येता ह्या मार्केटमध्ये थोडीशी खरेदी केली, ड्रेस मटेरियल वगैरे घेतलं। तर खूप रिजनेबल होते, म्हणजे 1000चा 750-800 पर्यंत ड्रेस मटेरियल असं हे मार्केट आहे। खूप छान ड्रेस मटेरियल, परत चप्पल वगैरे भरपूर काही होतं। तर इथे ह्या मार्केटमध्ये थोडीशी खरेदी केली, मार्केटमध्ये थोडं फिरलोत, ज्वेलरी वगैरे ते पाहिलं आणि ठराविक जे आवडलं ते घेतलं। त्यानंतर पुन्हा आम्ही निघालो होतो घरी येण्यासाठी। तर पहा, पुन्हा बसमध्ये बसलोत आणि आता आम्ही आलेलो आहोत घरी। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।